तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये इथे आलेले आहेत। बावनकुळेजी, खूप खूप स्वागत तुमचं। एक खूप मोठा निर्णय काल सरकारनं घेतलेला आहे। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये हैदराबाद गॅझेटचा GR लागू झाला। त्यावरून ओबीसी काहीसे नाराज झालेत, म्हणजे तुमचे छगन भुजबळ नाराज झालेत। ओबीसींकडनं त्या GR फाडला जातोय। तर ही जी नाराजी आणि आजच त्यासाठी उपसमिती नेमण्यात आली, त्याचे अध्यक्ष तुम्ही आहात। तर ही नाराजी तुम्ही कशी दूर करणार? आणि जे गॅझेट लागू झालेला आहे किंवा जो GR काढण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मराठा समाजामधला एक मोठा वर्ग हा ओबीसी मध्ये येणार आहे? नाही, मला असं वाटतं की या ताटातलं काढून त्या ताटात देणे किंवा त्या ताटातलं काढून या ताटात आणणे हे कुठल्याही समाजासाठी योग्य नाही आहे। ओबीसी समाजाचे हक्क ओबीसी समाजाला मिळावे, मराठा समाजाचे हक्क मराठा समाजाला मिळावे। पण मूळ भूमिका काय आहे की जे मुळात जन्मजात कुणबी आहे किंवा ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही आहे पण कुणबी पुरावे आहेत, अशा काही नोंदी आहेत, त्या नोंदी ओबीसीमध्ये याव्या याकरताच काही निर्णय शासनाने घेतलेले आहेत। खरं तर असे अनेक पुरावे यापूर्वी होते, पण त्या पुराव्यावर कास्ट सर्टिफिकेट निघत नव्हत्या। तर मला असं वाटतं की या निर्णयाने त्यांना कास्ट सर्टिफिकेट जे कुणबी समाजातील आहे त्यांना मिळणार आहे। तर मला वाटतं ओरिजिनल जो शेती करणारा कुणबी आहे त्यांनाच या ठिकाणी ओबीसीमध्ये आरक्षणाचा निर्णय या ठिकाणी होणार आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जे काही शासन निर्णय झाला आहे त्या शासन निर्णयात जर बघितलं तर जी आंदोलन कर्त्याची मागणी आहे की आम्हाला नोंदी असूनही सर्टिफिकेट मिळत नाही, ती भूमिका सरकारची आहे की नोंदी असेल आणि नोंदीच्या जे परिवार प्रमुख असेल त्यांच्या परिवारातील घटक कोणी असेल तर त्यांना जसं शेड्यूल ट्राईबमध्ये एखादा परिवार आहे त्यांच्या मुलाला त्यांचा लाभ मिळाला पाहिजे, ओबीसीमध्ये एखादा परिवार आहे त्यांच्या मुलाला तो लाभ मिळत नाही, तर त्यामध्ये संबंधित लोकांनासुद्धा ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे त्यांनासुद्धा या बाबीचा लाभ मिळाला पाहिजे किंवा सर्टिफिकेट मिळाला पाहिजे, याबद्दलचे शासन निर्णय झालेले आहेत। जो GR आहे त्या GR विषयी मराठा समाजामध्ये सुद्धा, मराठ्यांच्या काही तज्ज्ञांमध्ये सुद्धा एक संभ्रम आहे आणि ओबीसींमध्ये सुद्धा संभ्रम आहे की नेमका हा GR काय आहे। भुजबळ असं म्हणतात की यामध्ये काही शब्द आणि काही वाक्य याविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे। तर तुम्ही सुद्धा तो GR वाचलेला आहे, तर असे काय शब्द आहेत किंवा अशी कोणती वाक्य आहेत की जी तुम्हाला संभ्रमात टाकताय? नाही, दोनच गोष्टी वारंवार सांगतोय मी की मराठा समाजाला EWSच्या माध्यमातून एक मोठं आरक्षण मिळत आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या जर विचार केला, सामाजिकदृष्ट्या विचार केला तर शैक्षणिक आणि नोकऱ्या याचा EWSमध्ये मोठ्या प्रमाणात लाभ मराठा समाजाला मिळतो। आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत किंवा एकनाथ शिंदे सरकारने निर्णय घेतलेले आहेत, आता देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतलेले आहेत, या निर्णयातनं अजून मराठा समाज मजबूत झाला आहे, आर्थिक मजबूत होतो आहे आणि सामाजिकदृष्ट्या आपण त्या ठिकाणी लक्ष टाकलं आहे। पण मूळ मुद्दा काय आहे की ज्या ठिकाणी अजूनही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नाही, हैदराबाद गॅजेटमध्ये जे लोक दाखवले आहेत ते कुणबी आहेत, त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही आहे। हा जो त्रास होता तो त्रास कसा दूर व्हावा, कुणबी आहे पण प्रमाणपत्र मिळत नाही, नोंदी आहे पण प्रमाणपत्र मिळत नाही, हे शिंदे समिती गठीत करण्यामागचं उद्दिष्ट होतं। ते उद्दिष्ट या GRने पूर्ण होणार आहे। म्हणजे ज्या नोंदी ओबीसीमध्ये करायला पाहिजे होत्या त्या केल्या गेल्या नाही, त्याकरता शासन निर्णय व्हावे आणि म्हणूनच त्या ठिकाणी मला असं वाटतं या GRचा फायदा होणार आहे। राहिला प्रश्न संभ्रमाचा, तर त्या ठिकाणी कुठलाही शासन निर्णय आपण जो काढतो तो त्या ठिकाणच्या जनतेच्या मनात जो संभ्रम निर्माण असतो त्याकरताच काढतो। आणि आतापर्यंत सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि अनेक निकाल तुम्ही बघितले असाल, कधी कुठल्या समाजाचं आरक्षण कुठला समाज घेऊ शकत नाही, या समाजात तो समाज जाऊ शकत नाही। शेड्यूल ट्राईबलाच द्यावं लागतं, SCचं SCलाच द्यावं लागतं, ओबीसीचं ओबीसीलाच द्यावं लागतं। मला असं वाटतं यामध्ये फार संभ्रम करण्याची गरज नाही आहे। या GRचं तात्पर्य हेच आहे की ज्या लोकांना ओबीसीमध्ये हक्क आहे आणि तो मिळत नाही त्यांना तो मिळणार आहे।
जर ते ओबीसीच आहेत, फक्त नोंदी मिळत नव्हत्या म्हणून त्यांना गॅझेटच्या आधारे त्या नोंदी मिळून आणि त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे. मग इतकं जर सगळं सोपं होतं तर मग हा GR काढण्यासाठी एवढा उशीर का लागला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग यावरून ओबीसी का नाराज आहे? नाही, ओबीसी ला तो GR पूर्णपणे त्या ठिकाणी आता शेवटी GRचं वाचन करणे, घरी घरीपर्यंत जाणे, कधी कधी परसेप्शन असतं, कधी कधी त्या ठिकाणी परसेप्शनच्या आधारावर काही चर्चा होत असतात. खरं तर मूळ त्या ठिकाणी इतका GRला का वेळ लागला तर याच्यापूर्वी GR काढलेच आहे. वारंवार त्या ठिकाणी स्पष्टता आहे नाही, काही गोष्टी काही GRमध्ये स्पष्टता येत नाही. जसं आता मी महसूल मंत्री आहे तर अनेक GR असे काढतो की त्याच्यामध्ये एखादा किंतु परंतु राहूनच जातं, एखादी वेलांटी कॉमानी राहून जातं. त्यामुळं मला असं वाटतं की या शासन निर्णयाने हैदराबाद गॅजेटमधल्या किंवा महाराष्ट्रातल्या, जसं उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वच त्या ठिकाणी आपल्याला कुणबी दिसतात. आमच्या पश्चिम विदर्भामध्ये कुणबी समाज दिसतो, जरी पाटील असेल, देशमुख असेल. आमच्याकडे जसा पाटील देशमुख मराठा, पण नंतर मात्र कालांतराने नोंदी आढळल्या कुणबी त्या कुणबीत गेले. उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही मोठ्या प्रमाणावर मराठा कुणबी समाजात सर्टिफिकेट घेतलं आहे, कारण ते कुणबी नोंदी आढळल्या. तसंच मराठवाड्यातल्या ह्या भागातसुद्धा या GRची स्पष्टता अशी आहे की जिथे कुणबी त्या ठिकाणी नोंदी काही ना काही वडलोपार्जित आहे, आजोबा पंजोबापासून कुठं नोंद मिळते आहे, कुठे त्या ठिकाणी अधिकार अभिलेखमध्ये मिळत आहे, कुठे फेरफार आपल्या महसूल पंजीमध्ये मिळत आहे, महसूलच्या अधिकार अभिलेखमध्ये मिळत आहे, किंवा असे महसूलचे अनेक डॉक्युमेंट आहेत ज्याच्यामध्ये काही नोंदी आढळतात. जसं वडिलाचं नाव असेल आणि समोर कुणबी लिहिलं असेल, त्या लोकांना मात्र सर्टिफिकेट मिळत नव्हत्या. या निर्णयाने ग्राम महसूल अधिकारी असेल, बाकी लोक असतील, हे सर्व तपासतील आणि कुठली तरी नोंद एखादी जरी मिळाली तरी मात्र त्या परिवाराला ती नोंद लागू होईल. जरांगे म्हणतात संपूर्ण मराठवाडा आणि सातारा, बॉम्बे आणि औंध हे गॅझेट लागू झाल्यानंतर त्यामध्ये त्यांना म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे दोघेही गॅझेटचा GR निघाल्यानंतर ओबीसीमध्ये येणार आहेत किंवा कुणबी म्हणून त्यांची नोंद होणार आहे. म्हणजे पूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा लोकांना त्याचा फायदा होणार असं ते म्हणतायत. यावरून ओबीसीमध्ये काहीशी नाराजी आहे किंवा त्यांच्यामध्ये थोडासा संभ्रम आहे. त्यांची आंदोलनं सुरू आहेत, कुठे GR फाडले जात आहेत, नागपूरमध्ये तर ते उपोषणाला बसलेत. मग यांच्या सगळ्यांची समजूत तुम्ही कशी काढणार आहात? मी आधीच सांगितलं की कुठल्या समाजाच्या काढून कुठल्या समाजाला देणं योग्यच नाही आहे. या ताटातलं काढून त्या ताटाला देणं योग्य नाही. मराठा समाजाचं काढून ओबीसीला देणे, ओबीसीचं काढून मराठाला देणं योग्य नाही. फक्त व्याख्यामध्ये जर आलं, ज्या व्याख्या शेड्यूल्ड कास्टच्या केल्या, ज्या STच्या केल्या, ज्या ओबीसीच्या केल्या, त्या व्याख्येमध्ये येत असेल आणि त्याबाबतच्या नोंदीत जर टाचणीवर जरी नोंद मिळत असेल तरी मात्र ती स्पष्टता GRने केली आहे. पण मग ओबीसीच्या ताटातलं काढून मराठ्यांना दिलंय असं वाटतं तुम्हाला? नाही, असं नाही आहे, मी असं म्हटलंच नाही. हा साधारण सरकारमधला नियम आहे आणि आतापर्यंत सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे निकाल जर बघितले तर तुम्हाला कुणाचं काढून कुणाला देता येत नाही. फक्त तुम्ही ओबीसीच्या व्याख्येत बसताय आणि त्याला तुम्ही दूर ठेवताय, किंवा STच्या व्याख्येत बसताय, STला दूर ठेवताय. त्याकरता काही स्पष्टता करायच्या असतात, त्या स्पष्टता सरकारने केलेल्या आहेत. आणि जी काही मागणी होती की हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी आहेत, पण त्या आतापर्यंत त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही किंवा त्या ओबीसीमध्ये आल्या नाही. त्यामुळं त्यांनी त्या GRमध्ये त्या स्पष्टता आता आल्या आहेत. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.